आणि जी माणसं पाप कबूल करतात का त्यांना पापाचा दोष राहत नाही. एका राजाने आपल्या गुरुजींना विचारलं की म्हणे महाराज सांगा, माझी नजर माझ्या मुलीवर गेली आहे आणि सांगा धर्मशास्त्रामध्ये स्वतःच्याच मुलीवर नजर गेल्यानंतर प्रायश्चित्त काय आहे. आमची भक्ती महाराज, आम्ही भक्तीतून सुद्धा पाप कर्मच करतोय, भक्तीतून सुद्धा आम्ही पाप कर्मच करतोय. परंतु पाप कर्म करत असताना फक्त फरक एवढाच आहे की व्यवहारामधली माणसं पाप उघड करतात आणि आम्ही त्या मांजरी सारखं करतो महाराज. मांजर बघितली का तुम्ही? ती मांजर जर घाण करायची असेल तर काय करते अगोदर? तुम्ही मांजरी बघितल्या नाहीत का? मांजरीला जर घाण करायची असेल तर, कारण ह्याच्या खाली येऊन मला बोलता येत नाही ना. मांजरीला जर घाण करायची असेल तर ती मांजर काय करते? अगोदर जमीन उकरते महाराज. जमीन उकरते, तिथं घाण करते आणि घाण केलेली जमीन पुन्हा त्याच घाणीवर काय करते? तशी तुमची माझी भक्ती महाराज. हो विठाला विठाला. आम्ही आमची पातक महाराज सतत झाकून 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 भक्ती करतो महाराज. आणि मूलतः भक्तीमध्ये पातकांची कबुली देणं हा पहिला विषय. मी तवा अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी तुझं मी आठविले नाही कधी वाचे कृपानिधी माय बापा. हो तुकोबारायांनी कबुली दिली नाही का? हो मी अन्यायी आहे, मी पातकी आहे, मी दोषी आहे, मी तो अपराधाची रासे. मी तो अपराधाची रासे. मी तो अपराधाची रासे. मी तो अपराधाची रासे. शिखा अंगुष्ठ त्या पाशी. शिखा अंगुष्ठ त्या पाशी. शिखा अंगुष्ठ त्या पाशी. मी तो अपराधाची राशी. मी तो अपराधाची राशी. अंगुष्ठ तो पाशी. अंगुष्ठ तो पाशी. शिखा अंगुष्ठ तो पाशी. मी तो अपराधाची राशी. राशी मी तो अपराधाची तुमची माझी भूमिका घेऊन देवासमोर तुकोबाराय बोलतायत महाराज. मी तो अपराधाची राशी. शिका अंगुष्ट तोपाशी म्हणजे त्या अंगठ्यापासून शेंडीपर्यंत देवा मी अपराधाचीच राशी. पतित 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 मी तो त्रिवाचा वा वा. पतित. मी तो त्रिवाचा पतित. मी तो त्रिवाचा पतित. पतित पतित मी तो त्रिवाचा पतित. मी तो त्रिवाचा पतित. मी तो त्रिवाचा पतित. पतित 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 परिमी त्रिवाचा पतित. अर्थात आपण आपल्या पापाची कबुली देणं भक्ती प्रांतामध्ये पहिल्यांदा जरुरी आहे. परंतु महाराज आपण आपलं पाप कबूल करत नाहीत आणि जी माणसं पाप कबूल करतात का त्यांना पापाचा दोष राहत नाही. पापाचा दोष राहत नाही. पुराणा अंतर्गत कथा आली आहे. एका राजाने आपल्या गुरुजींना विचारलं की म्हणे महाराज सांगा, माझी नजर माझ्या मुलीवर गेली आहे आणि नाहीतरी महाराज जेवढी काही जगतामध्ये पाप होतात का ती पाप पहिल्यांदा आपले डोळेच करतात. दृष्टी मुख मरण इंद्रियाच्या द्वारे. माझी नजर माझ्या मुलीवर गेली आणि सांगा धर्मशास्त्रामध्ये स्वतःच्याच मुलीवर नजर गेल्यानंतर प्रायश्चित्त काय आहे. त्या धर्मगुरूंनी सांगितलं प्रायश्चित्त असं आहे की त्या माणसाने भला मोठा अग्निकुंड निर्माण करावा आणि त्या पेटत्या अग्नीमध्ये उडी टाकावी. त्या राजानं असं सांगितलं. मग राजा म्हणला हरकत नाही, आता माझं तर चुकलंच आहे, मग आता यज्ञकुंड उभा करावा लागेल आणि मला त्या यज्ञकुंडामध्ये उडी टाकावी लागेल. त्या गुरुजींनी सांगितलं म्हणे राजा आता तुला यज्ञकुंड पेटवायची गरज नाही आणि उडी टाकायची गरज नाही. राजाने विचारलं कसं काय? आणि त्याचं कारण आहे पाप जर बोलून जग जाहीर केलं तर त्या पापाचा दोष राहत नाही. पाप बोलून
जग जाहीर केलं तर त्या पापाचा दोष राहत नाही, आणि पुण्य लपून ठेवलं तरच ते कामाला येतं महाराज. माणसाने आपलं पुण्य काय करावं? लपून ठेवावं. ज्या पद्धतीनं एखादी कुलवान घराण्यामधली कुलस्त्री आपलं अवयव झाकून ठेवते, त्या पद्धतीनं आपण आपलं पुण्य झाकून ठेवलं पाहिजे. ना तरी कुळवधू लपवी अवयवाते. ज्ञानोबराय म्हणतात ना महाराज, ज्या पद्धतीनं कुलवान घराण्यातली कुलस्त्री आपला अवयव झाकून ठेवते, त्या पद्धतीनं शहाण्या माणसानं आपलं पुण्य झाकून ठेवलं पाहिजे. आणि पाप मात्र जग जाहीर केलं पाहिजे. महाराज मी पापी आहे हे जगाला सांगितलं की त्या पापाचा दोष राहत नाही महाराज. अनुतापे दोष जाय न लागता निमिष. एका निमिषात महाराज त्या पापाचा आपल्याला पश्चाताप झाला पाहिजे. पश्चाताप झाला पाहिजे. विठाला विठाला. म्हणून आपली जी भक्ती आहे ती पाप मिश्रित भक्ती आहे महाराज, आणि संतांची जी भक्ती आहे पाप विरहित भक्ती आहे. संतांच्या भक्तीमध्ये पाप लवलेशाला सुद्धा नाही महाराज, लवलेशाला सुद्धा नाही. म्हणून जिव्हाळ्याची जी भक्ती आहे, दैववान पुरुषाची जी भक्ती आहे ती पाप विरहित भक्ती आहे. म्हणून महाराज ती भक्ती आणि तो भक्त कसा आहे? दैववान स्वरूपाचा आहे. जाणे भक्तीचा जिव्हाळा, त्या भक्तीला त्यांनी अनुभूतीनं जाणलंय. काय अनुभव आपल्याला यावा. नुसती साखर गोड आहे साखर गोड आहे म्हणण्याला अर्थ नाही. ती जिभेवर पडावी आणि त्याची चव आपल्या संपूर्ण महाराज अंतःकरणाला जाणवावी. तसं आम्ही भजन करायलो असं म्हणणं योग्य नाही. ते भजन महाराज जशी साखर आम्हाला गोड लागते का, त्या पद्धतीनं ते भजन सुद्धा आमच्या अंतःकरणाला गोड लागलं पाहिजे. आणि ते भजन जेव्हा अंतःकरणाला गोड लागेल महाराज, तेव्हा ते जिव्हाळ्यासारखं चालेल महाराज. जिव्हाळ्यासारखं चालेल का? कारण जोपर्यंत जिव्हाळा नाही का तोपर्यंत महाराज जीवनाला किंमतच नाही. विठाला विठाला. मग किती का वनवा लागलेला असं ना महाराज, त्या वनव्यामध्ये महाराज शांत होण्याकरता आपल्याला जिव्हाळा महत्वाचा आहे. जिव्हाळा म्हणजे काय? जिव्हाळा या शब्दाचा साधा अर्थ आहे झरा. संतांची भक्ती ही झऱ्यासारखी आहे, आणि तुमची माझी भक्ती जी आहे ना ती पाण्याच्या टाकीसारखी आहे. तुमची माझी भक्ती कशी? पाण्याच्या टाकीसारखी आहे महाराज. मला सांगा, टाकीत पाणी वातावं लागतं का झऱ्यात? कोण म्हणलं झऱ्यात? नाही, पाणी टाकीत वातावं लागतं महाराज. म्हणून तर दरवर्षी टाक्या करता सप्ते करावं लागते. दरवर्षी ते सप्ताह करायचे आहेत का? कारण टाक्या कधी बघा महाराज त्या लिकीजच आहेत. विठाला विठाला. टाकीमध्ये पाणी वतावं लागतं महाराज. तुम्हाला आम्हाला जाणीवपूर्वक भक्ती करावी लागते. संतांना जाणीवपूर्वक भक्ती करायची तुका झरा आहे मुळीचाची खरा, आहे मुळीचाची खरा, आहे मुळीचाची खरा. तुका मने धरा आहे मुळीचाची खरा, आहे मुळीचाची खरा, आहे मुळीचाची खरा. तुका मने झरा आहे मुळीचाची खरा. तो महाराज उपजतच निसर्गताच महाराज त्याच्यामधलं पाणी कसं आहे? अखंड आहे. तसं महाराज साधू संतांची जी भक्ती आहे ती अखंडितपणानं चालणारी आहे. आपली भक्ती मात्र अखंडितपणानं चालणारी नाही महाराज. सप्ताह आला की माणसं माळ घालतात आणि उरूस आला की फकीर होतात. ही आमची भक्ती का? नाही महाराज, ही आमची भक्ती नाही. आता संतांची भक्ती अखंड खंडेना जीवन, रामकृष्ण नारायण, किंवा ओघ चाली येला नित्य. त्यांच्या त्या ओघामध्ये त्या भजनामध्ये कधीच खंड नाही. म्हणून जाणे भक्तीचा जिव्हाळा. आणि असे जे भक्ती जाणणारे जे आहेत, अनुभूतीनं भक्ती परिपूर्ण समजून घेणारे जे आहेत, तुकोबराय म्हणतात तोचे दैवाचा पुतळा. पण महाराज इथे का आम्हाला शंका आहे? आम्ही अनेक पुतळे बघितले हो वेगवेगळ्या गावामध्ये, आणि सध्या तर पुतळ्यावरूनच चालू आहे महाराज. अनेक पुतळे आम्ही बघितले, पण दैवाचा पुतळा काय कुठल्या चौकात आम्हाला बघायला भेटला नाही. हा दैवाचा पुतळा काय? विठाला विठाला. काय संतांची ही जी भाषा आहे ना महाराज, संकेतात्मक भाषा आहे. संकेतात्मक. आणि संकेतानं काही गोष्टी समजून घ्यायच्या असतात महाराज. जर आपण त्या समजून नाही घेतल्या तर महाराज घोटाळा होण्याची दाट शक्यता आहे. सोप्या भाषेत शब्दाच्या पाठीमागे असलेला लक्षार्थ आपल्या लक्षात आला पाहिजे, तर महाराज त्या ठिकाणी संतांची ती भूमिका आपल्याला कळून येईल.
एका जणाला विंचू चावल्यावर डॉक्टरकडे गेला. डॉक्टरने सांगितलं विंचू जिथं चावला तिथं हे मलम लावा. हा 150 घरी आला आणि ज्या दगडातून विंचू निघाला होता त्या दगडाला मलम लावू लागला. याचा अर्थच काय आहे महाराज, की आम्हाला त्याच्या पाठीमागालचा भाव कळालेला नाही महाराज. एक जणाची म्हातारी आजारी पडली, दवाखान्यात नेलं, डॉक्टरांनी चेकअप केलं आणि ताकद यावी म्हणून एक पातळ औषध दिलं. आणि औषध देताना डॉक्टर बोलले हे औषध हलवू द्या. पोरं घरी आले, एका जणानं तंगडे धरले, एका जणानं हात धरले, म्हातारी गद 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 हलविली आणि मग औषध दिलं. अजून कळालं नाही का तुम्हाला? विठाला विठाला. त्या शब्दाच्या पाठीमागाचा भाव लक्षात आला पाहिजे. काही पुतळे असे आहेत महाराज, ते आपल्याला दिसत नाहीत, परंतु त्यांच्या वाचून हे विश्व नाही. काही पुतळे असे ते आपल्याला दिसत नाहीत, पण त्यांच्या वाचून हे विश्व नाही महाराज. आणि संत वाङ्मयामध्ये असे अनेक पुतळे सांगितले. 2-3 पुतळे तुम्हाला मी सांगून जाईल. मला सांगा, तुम्ही मोक्ष बघितलाय का? बरं, तुम्हाला मोक्षाला बघायचंय का? म्हणजे मोक्षापर्यंत जायचं हो तरी म्हणा, लगेच नाही देणार तुम्हाला मोक्षापर्यंत मी. मोक्ष लावू शकतो आपण. मोक्ष तर मोक्ष बघितलाय? बघितलाय तुम्ही मोक्ष. कोण म्हणलं बघितला नाही? इथं बसलेल्या प्रत्येकाने मोक्ष बघितलाय. तुम्ही आळंदीला गेला नाहीत का? आळंदीला गेलात, ज्ञानोबरायांच्या समाधीचं दर्शन घेतलं नाही का? घेतलं. ज्याने ज्ञानोबरायांच्या समाधीचं दर्शन घेतलं त्यांनी मोक्ष बघितला. ज्ञानोबराय नुसते मोक्ष नाहीत, मोक्षाचे पुतळे आहेत महाराज. कैवल्याचा पुतळा कैवल्य महाराज. कैवल्य नाम मोक्ष. केवल म्हणजे एक महाराज. आणि केवलस्य भावा हा कैवल्य हा. विठाला विठाला. जसा हा दैवाचा पुतळा आहे, ज्ञानोबा आहे, तसे महाराज मोक्षाचे पुतळे. कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. जसा ज्ञानोबा मोक्षाचे पुतळे आहेत का महाराज, तसं पंढरीनाथ पांडुरंग परमात्मा हा मदनाचा पुतळा आहे. हो, मदन. आपण मदन बघितलाय का? मदन बघितला नाही महाराज. मदनानं आपण परेशान आहेत, पण मदन आपण बघितलेला नाही. पण मदनाचा पुतळाच बघायचा असेल तर पंढरीला जावं लागेल महाराज. हो, पंढरीला जावं लागेल का? पंढरीचा पांडुरंग परमात्मा राजस सुकुमार मदनाचा पुतळा. एवढंच नाही, तो पांडुरंग परमात्मा आनंदाचा सुद्धा पुतळा आहे. विठाला विठाला. म्हणून पांडुरंग परमात्मा जसा आनंदाचा पुतळा आहे, पांडुरंग परमात्मा जसा मदनाचा पुतळा आहे, ज्ञानोबराय जसे मोक्षाचे पुतळे, तसे जिवाळ्याचे भक्ती करणारे साधू संत दैवाचे पुतळे. आणि असे दैवाचे पुतळे सोडून मला दुसरं काहीच आवडत नाही. तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात.
का